महाराष्ट्र शासनाकडून नव्याने सुरू करण्यात येणार असलेल्या ई बसेस साताऱ्यामध्ये आता दाखल झाल्यात। साताऱ्यातील एसटी स्टँडमध्ये पहिल्या टप्प्यात 5 गाड्या आलेल्या आहेत, तर या सर्व गाड्या वातानुकूलित असून ऑटोमॅटिक स्वरूपाच्या आहेत। 35 प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता या बसेसमध्ये असेल। दरम्यान आपण पाहतोय सध्याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत त्या ई बसेसची। गेल्या कित्येक दिवसांपासून खरं तर ही प्रतीक्षा होती सर्वांनाच ई बसेसची, आणि आता प्रवाशांना या सुसज्ज अशा बसेसमधून प्रवास करता येणार आहे। तर या ई बसेसचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि एसटी महामंडळाचा जो खर्च आहे त्याच्यावर कुठेतरी नियंत्रण मिळवण्यासाठी आता शासनाने ई बस हा पर्याय शोधला आहे। या ई बससाठी लागणारी ही चार्जिंग स्टेशन सुद्धा अशा पद्धतीने साताऱ्यात आता तयार करण्यात आलेली आहेत। साताऱ्यात एसटी महामंडळाच्या आवारात ही चार्जिंग स्टेशन दिसत आहेत, ही चार्जिंग स्टेशन तयार केलेली आहेत आणि शिवाय या 5 ई बस दाखल झालेल्या आहेत। साधारण 35 प्रवासी हे या बसमध्ये बसतील अशा प्रकारची प्रवाशांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे। शिवाय या सर्व गाड्या या ऑटोमॅटिक आहेत आणि जो इंधनावरचा खर्च वाढला होता हा खर्च कुठेतरी नियंत्रण आणायचं या उद्देशाने आता शासनानं हे एक पाऊल उचललेलं आहे। अशा आणखीही काही गाड्या या हळूहळू दाखल होतील आणि त्यानंतर एकूणच या इंधनावरचा खर्च वाचवणे आणि प्रवाशांचा जो गैरसोय असते हे टाळण्यासाठी शासनाचे हे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। या पहिल्या टप्प्यात आता 5 गाड्या या साताऱ्यात दाखल झालेल्या आहेत। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा।